एकदम आलाय. अरे काय आलंय रे? इयरबड्स बघू कोणते आले. वन प्लस. हे काय ऑफरची तयारी का? हो. वारीचा चला वारीसाठी का? क्वालिटी इयरबड्स आलेत. त्यांच्या मोबाईल चॅनल लावल्यावर पडते खाली placement. हा आर्यन म्हणतो आता कसं आहे, लोकांनी जरा घर बिरं शिफ्ट केले असतील, मुलांच्या शाळा सुरू झाल्या, कोण नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेलं, कोण काय कोण कुठं राहायला गेलं, त्यांच्यासाठी आर्यन काय आणलंय ते स्टँड आणलंय म्हटलं का? स्टँड आणलंय. मोबाईल खाली पडतात त्याच्यासाठी हे स्टँड आणलंय. ते चिटकवायचं डबल साईडची टेपने आणि त्याच्यामध्ये मोबाईल ठेवायचा क्वालिटीमध्ये. आणि याची रेट खूप कमी आहेत. ज्यांना हे इयरबड्स भेटले नव्हते त्यांनी यावं आणि आपापले इयरबड्स घेऊन जावे. इयरबडची क्वालिटी क्वालिटी एक नंबर आली. आर्यन म्हणतोय क्वालिटीचा नाद नाही भाऊ आपल्या शॉपमध्ये कधी करायचा. बघा आपल्याकडे स्टॉक भरपूर असतो त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. पण कितीही स्टॉक आणला तरी तो राहत नसतो. त्याच्यामुळे ज्याला जी वस्तू आवडते त्याने पटापट घेऊन जायची. आणि घरा विचार करतोय आता मी विकू कसं, नक्की रेट किती आहे. गणाला लय टेन्शन आहे आमच्या. गणा जरा स्माइल कर रे. गणा इकडे बघ की. गणा रुसलाय. गणाला मी झोपून नाही दिला रे. जोडून झाले का नाही? पोलीस कार आहे का? गाडीची क्वालिटी लयच भारी. कलर पण मस्त शाईन करतो. कलर पाहू शकता तुम्ही, मस्त शाईन करतोय हा कलर. लाइटिंग वगैरे मस्त येते ना. लोगो बघून घ्या. लोगो बिगो एकदम क्वालिटी मध्ये. ही पाठी वगैरे रॅप केलेली तुमची गाडी आहे. सकाळीच कस्टमर आलं होतं त्याच्यासाठी ती बुक झालेली आहे. आता ही सेकंड आहे. आणि आता अरे ही जोडून होते ठेवणार. ही सायकल पण द्यायची आपल्याला दुपारी संध्याकाळी. त्याच्यामुळे इथली जागा आपल्याला रिकामी होणार. आपल्या शॉपमध्ये अशी पण सायकल भेटते, ट्रॅक्टर भेटतो ट्रॉलीवाला मस्त. ट्रॅक्टर पण आहे, सायकल पण आहे. आणि आपल्याकडे ह्या गाड्या आहेत हे सगळ्यांनाच माहिती. अशा प्रकारे आता दुपारचं आमच्या गणूचं जेवण झालंय. गणू इकडे बघ. गणू आणि गणूची इच्छा आहे दुकान साफ. गणूची इच्छा नाही पण आम्ही सांगितलंय तिथले जे जे मटेरियल संपलंय ते लावून घे. पण आमच्या गणूला इथे झोप. काय झाले आता गणू जेवलाय दुपारचा आणि गणूला इथे झोप. त्याच्यामुळे गणूचं चाललंय आपलं करू का नको, ठेवू का नको करू. दुपारचं कसं आहे थोडंसं शांत असतं. आता आर्यन गाडी चालून दाखवणार आहे. अरे कर रे बा चालू गाडी. हिला 150 किलोची कॅपॅसिटी. तिचं क्वालिटी मध्ये बघा होतं. आर्यन बसलाय तरी गाडी मस्त पैकी चाललेली. आर्यन म्हणलं वहिनी थांबा थांबा जरा डेमोच घेऊन दाखवतो. म्हणलं दाखव बाबा. आता तो जोडले तर डेमो आहे. ये रे आर्यन थोडं इकडं. बडा माग घे थोडी गाडी. गाडीला हॉर्न बिन एकदम एक नंबर आहे. अरे याच्यात पोलीसचा पण आवाज निघतो ना गाडीमध्ये. ते पेन ड्राईव्ह मध्ये टाकल्यावर निघतो. लाइटिंग बिटिंग एक नंबर आहे या गाडीला. ही गाडी खूप ट्रेंडिंग मुलाला नादवण्यासाठी गाडी. जॉनी जॉनी गाडी खूप छान आहे. जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर आपला नंबर पण असतो. बुकिंग केलं जाईल. फक्त गाडी बुक केल्याच्या नंतर जो शिपिंगचा चार्ज होतो तो तुम्हाला द्यावा लागतो. गाडी आपल्या बॉक्समध्ये येतात आणि त्या जोडायच्या असतात. आपल्या दुकानात गाड्यांचा स्टॉक खूप असतो. फक्त आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून आम्हाला ठेवायला आणि जेव्हा एक एक दोन दोन संपत अशाच गाड्या जोडत असतो. ती पण गाडीला क्वालिटी आहे क्लास. ती आपली ऑफरची गाडी 5,000 रुपयाची. 6,500ची गाडी आपण ऑफरमध्ये 5,000 आणि ह्या गाडीची तर क्वालिटीच एक नंबर आहे. त्याच्यामध्ये 2 कलर येतात. एक रेड कलर येतो आणि एक पिंक. आता बास ना बाबा उतर खाली. आर्यन काय उतरायचं नावच घेतलं. आर्यनला वाटते आता मी लहान झालोय. त्याच्या लहानपणी नव्हती ही गाडी त्याच्यामुळे तो घेतोय माझ्या मागे. त्या गाडीला 150 किलोची कॅपॅसिटी. आर्यनचं वजन आमच्या 70 किलो असेल साधारणतः सहज.
तरी पण गाडी क्वालिटीमध्ये चालते, त्याच्यामुळे टेन्शन नाही. त्याला रिमोट वगैरे येतो, ऑपरेटिंग येतं, गाडीचं लुक तुम्ही जवळून पाहू शकता. आणि एकदा गाडी चालू कर ना परत, त्याची लाइटिंग वगैरे. गाड्या सगळ्या आपल्या शॉप मध्येच असेंबल केले जातात. त्याला आरशे लावायचे राहिले होते. आता आर्यनने आरशे लावले. चार्जर वगैरे येतो, गाडीचं लुक पण जबरदस्त आहे. गाण्याला पण बसायचं होतं, पण गाण्याला लई काम आहे, त्याच्यामुळे काही गाणं बसलेलं नाही. का नाही गाणं इकडं बघ. आज काय आम्ही वरच्या दुकानात गेलो नाही, कारण आम्हालाच आमचं पार्सल पण आले, पार्सल पण चेक करायचं आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही गेलेलो नाही. आता थोडं कस्टमर शांत झालं आमचं. आता तुम्ही म्हणजे प्रत्येक ब्लॉग मध्ये कस्टमर दाखवत नाही. काय होतं, कस्टमर आलं की आम्हाला ब्लॉग काढण्यापेक्षा काही कस्टमरला आवडत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ब्लॉग काढलं तर ते कस्टमर करणार कोण, कधी कधी डायरेक्ट गर्दी होते. आणि आर्यन आणि गणा दोघं काहीच करू शकत नाही, त्याच्यामुळे काय ब्लॉग आम्ही काढत नाही. कस्टमर झाले फ्री असलो किंवा अशी जोडाजोडी करायची असते मग काढतो आम्ही ब्लॉग. माल लावायचा आहे ते सोडलं. आणि बघ आज सकाळपासून वरच्या दुकानात गेले नव्हते, म्हणून म्हटलं शाखा नंबर 1 मध्ये जरा जाऊन बघून यावं कसं काय कस्टमर चाललंय. कस्टमर मस्तपैकी चालू होतं. चला, आमचं एडिटर आलाय 10 वाजता. कशासाठी आलाय माहिती का? व्हिडिओ काढायला आलाय. कधी पण येतो, कधी याच्या मनाला वाटन तेव्हा यांनी सांगायचं आणि व्हिडिओ काढायचं. पण क्वालिटी काम करतोय, लेकरू लेगून आमचं. आणि हे त्याच्यामुळे घरी गेले नाही 10 वाजता सुद्धा, आहे का नाही पोरांनो? ह्याच्यामुळं ना 9चा टाइम आहे, पण याच्यामुळे गेलं नाही. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या अकाउंटला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.